हुसकून लावलेलं आहे. म्हणजे जे गेली 2-4 दिवस जे सुरू होतं आंदोलन ते एका अर्थाने संपलंय असं म्हटलं तर अवघड रस्ता आहे. काय झालं सर? ट्रॅफिक 3 दिवसापासून बंद आहे. त्यांना आम्ही 10 वेळी विनंती केली आहे, परंतु वारंवार तिकडे बसताय. आमच्याकडे आता पर्याय नाही, त्याने मी डिटेन केला आहे, पोलीस स्टेशनला घेऊन चाललो आहे. ओव्हर. म्हणजे आपण बघू शकतो स्वतः डीसीपी यांनी सांगितलं की आम्ही मुलांना उठवलं, त्यांची मागणी मान्य केल्यानंतरही ते उठत नव्हते, म्हणून ही आम्हाला कारवाई करावी लागली. हे पण आम्ही तुम्हाला सांगू. हे एक शांत आहे, एकदम एक वाईट मिनिट होतं. एक मिनिट द्या. सांस लेने दो. काय झालं सांगा. यामध्ये 3 दिवसापासून एक आंदोलन पुणे शहरात शास्त्री रोडने चालू आहे. विद्यार्थ्यांच्या काही मागण्या होत्या. थांब ना. त्या मागण्यासाठी प्रशासनाकडून शासनाकडून भूमिका सकारात्मक घेण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना आश्वासन दिला गेला. त्यामध्ये हे पण आलेलं आहे त्याच्या 258 सीट्सच्या आणि ते एक्झामची डेट पण पुढे ढकलण्यात आलेली आहे. तदनंतर विद्यार्थ्यांनी आता उपोषण इथे सोडला होता. सोडल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांनी परत इथे रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आहे. तिथे साईडला परत बसले आहे जाऊन. ते आता आमच्याकडे काही पर्याय नाहीये. त्यामधून ते विद्यार्थी किती आहे ते पण पाहावं लागणार आहे. जे इथे येऊन बसले होते त्यांना आम्ही डिटेन केलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन चाललो आहे. मला सांगा आता रोहित विद्यार्थ्यांबद्दल असं पवारांनी काही आंदोलन सोडलं. काही मुलं म्हणतात आमचं आंदोलन सुरूच राहील, त्यांचं काय करणार? त्यांना तुम्ही पकडून नेले त्यांचं. ते आधी आम्ही चेक करू ते कोणकोणते विद्यार्थी आहेत आणि त्याच्या स्वतःचं काय आहे त्यामध्ये. काही उपोषणकर्ते आहेत त्यामध्ये. त्या उपोषणकर्त्याचे पण आम्ही व्हेरिफिकेशन करू त्याच्या तर स्टेटस. या आंदोलनामध्ये नेहमी राजकीय घुसखोरी होते, आपण पाहिलेली आहे. ते थांबवण्यासाठी काय करणार? त्याबद्दल मी काही कमेंट करू शकत नाहीये. आमचं काम इथे आहे कायदा व सुव्यवस्था आणि ट्रॅफिकची अडचणी होऊ नये. आणि 3 दिवसापासून पुणेकरांचा नेहात त्रास सुरू आहे, त्यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेण्याचं चालू. आंदोलन संपलं असं म्हणायचं. हो, आधी त्यांनी डिक्लेअर केला आहे संपलेला, मग परत सुरू केला आहे. कारवाई ते काय आता कायदेशीर कारवाई केली जाईल. ते आम्ही ते परवानगी होती का सर? नाही, परवानगी नव्हती. त्याबद्दल आम्ही तुम्हाला नंतर माहिती देता येईल. ओव्हर. हे होते गिल सर यांनी सांगितलं.